मध्ये स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल माहिती घेतली. आजचा व्हिडिओ हा पुण्यातल्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल असणार आहे. मग हे पुण्यातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ काय आहे, या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट कशी आहे, हायेस्ट पॅकेज, मीडियन पॅकेज, ॲव्हरेज पॅकेज, किंवा हे तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठल्या नंबरला कुठलं कॉलेज असलं पाहिजे, किंवा या टॉप 10 कॉलेजेसमध्ये नक्की प्रत्येक कॉलेजचा क्रम कसा आहे, कुठलं कॉलेज कुठल्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे, याचबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हे 10चे 10 कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये नक्की असतील याची खात्री करून घ्या. तर सर्वात पहिलं कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सर्वांना हे कॉलेज माहीतच आहे. ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 17.5 लाखाच्या आसपास ॲव्हरेज कॉलेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. 52 लाखाच्या आसपास हायेस्ट पॅकेज आपल्याला या कॉलेजचं बघायला मिळतं. नेक्स्ट कॉलेज इज PICT पुणे, म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. या कॉलेजची पण प्लेसमेंट अतिशय चांगली आहे. कॉलेजचा मीडियन पॅकेज जर आपल्याला बघायला मिळतं ते 9.5-10 लाखाच्या आसपास मीडियन पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. त्या व्यतिरिक्त जी प्लेसमेंट आहे त्या प्लेसमेंटमध्ये देखील सर्व प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आपल्याला या कॉलेजमध्ये बघायला मिळतील. प्रोडक्ट बेस्ड कंपनीजच्या ऐवजी ज्या मास रिक्रुटर्स आहेत त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी 90 ते 95% प्लेसमेंट आपल्याला या कॉलेजची बघायला मिळते. इथे डिटेलमध्ये आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळेल. या PDF मध्ये आपल्याला मीडियन पॅकेज, ओव्हरऑल सॅलरी किंवा कुठल्या ब्रांचमध्ये कुठली प्लेसमेंट कशी झाली यात पूर्ण आपल्याला माहिती बघायला मिळेल. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केलेलंच आहे. COEP आणि PICT हे दोन्ही कॉलेज झाल्यानंतर तिसरं टॉप पुण्यातलं कॉलेज म्हणजेच कमिन्स कॉलेज. कमिन्स कॉलेज हे फक्त पुण्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्याला टॉप कॉलेजेसमध्ये गणत असतो. या कॉलेजचा कट ऑफ बघायला गेलं तर 2160 ही क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते आणि 99.21% हा असा या कॉलेजचा कट ऑफ होता. हा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी आपण दिलेला आहे. ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 10 लाख रुपये आपल्याला ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये यांनी देखील पूर्ण डिटेलमध्ये यांची प्लेसमेंट दाखवलेली आहे. 9 मुलींना हे मायक्रोसॉफ्टमध्ये त्या प्लेसमेंट झालेली होती. त्या मुलींची 50 lakhs रुपीज असं त्यांचं ऑफर केलेलं CTC आपल्याला बघायला मिळते. त्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रोडक्ट बेस्ड कंपनीज या कॉलेजमध्ये येतात आणि एक वैशिष्ट्य आहे या कॉलेजचं म्हणजे फक्त मुलींना हे कॉलेज ॲडमिशन भेटतं, बाकी मुलांना इथे ॲडमिशन भेटत नाही. त्यामुळे मुलींना जर कुठलं टॉप कॉलेज पाहिजे असेल तर नक्कीच कमेन्सचा विचार करा. COEP किंवा VJTI आणि PICT नंतर. पुण्यातलं 4th नंबरचं कॉलेज म्हणजेच VIT पुणे. VITचा कट ऑफ आपल्याला बघायला गेलं तर 99% आपल्याला CSEचा कट ऑफ मागच्या वेळेला बघायला मिळाला होता. 2823 ही क्लोजिंग रँक ओपन कॅटेगरीसाठी होती. या देखील कॉलेजचं अराउंड 10 लाख रुपीज ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. यांनी देखील यांचा एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं पूर्ण डिटेलमध्ये प्लेसमेंटचं ॲनालिसिस करून आपल्याला पुढे दाखवलेलं आहे. या कॉलेजचं 9.5 मीडियन सॅलरी आपल्याला बघायला मिळते. मीडियन आणि ॲव्हरेज पॅकेजमध्ये जर कुणाला डाऊट असेल तर एक गोष्ट समजून घ्या. ॲव्हरेज पॅकेज म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल, सगळ्या पॅकेजेसची बेरीज आणि त्याला जर आपण डिवाईड केलं टोटल नंबर ऑफ स्टुडंटनी तर आपल्याला ते ॲव्हरेज पॅकेज निघतं. पण ते कधी कधी पूर्ण खरी माहिती आपल्याला त्या कॉलेजबद्दल देत नाही. आता उदाहरणार्थ जर 60 लाख रुपये हायेस्ट पॅकेज एखाद्या मुलाला लागला असेल आणि बाकीच्या एखाद्या विद्यार्थ्याला 20 लाख रुपयाचं ॲव्हरेज पॅकेज लागलं असेल तर त्याचं ॲव्हरेज निघतं ते 40 lakhs रुपीज. पण 40 lakhs रुपीज हे काही ॲक्च्युअल डेटा नाही आहे. त्यामुळे कधीही मीडियन पॅकेज बघायचं. मीडियन पॅकेज म्हणजेच 50% स्टुडंटला किती लॅक्सच्या पुढे पॅकेज लागले ह्याला आपण म्हणतो मीडियन पॅकेज. म्हणजे आता उदाहरणार्थ जर 10 मुलांची प्लेसमेंट झाली असेल तर 10 मुलांमध्ये 5 मुलं हे किती पॅकेजच्या अबाव होते याला आपण मीडियन पॅकेज म्हणतो. मीडियन पॅकेज ज्या कॉलेजचं जास्त असतं त्या कॉलेजला आपण जास्त चांगलं कॉलेज म्हणू शकतो. जास्त करून बऱ्यापैकी कॉलेजमध्ये हे मीडियन पॅकेज दाखवलं जात नाही, पण ज्या कॉलेजमध्ये दाखवले तिथे नक्कीच बघा. आणि जर मीडियन पॅकेज हे 7, 8 किंवा 10च्या आसपास असेल तर ते कॉलेज एकदम चांगले असं कन्सिडर करा. त्यानंतर 5th टॉप मोस्ट कॉलेज ऑफ पुणे इज PCCOE, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचा कट ऑफ देखील 3645 एवढं क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते आणि 98.73% एवढा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता. ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 6.01 lakhs एवढं दाखवलं आहे त्या वेबसाईटला.
पण ह्या पॅकेजपेक्षा हे कॉलेज नक्कीच चांगलं आहे. हे खूप जास्त पोटेन्शियल असलेलं कॉलेज आहे. यामध्ये बऱ्याच प्रोडक्ट बेस्ड कंपनीज येतात, मग त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल आणि बऱ्याच त्या व्यतिरिक्त प्रोडक्ट बेस्ड कंपनीजचा समावेश आहे. आणि सर्व्हिस बेस्ड कंपनीज म्हणजेच मास रिक्रुटर्स तर नक्कीच आहेतच. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. उबेरमध्ये हायेस्ट सॅलरी 61 लॅक्स एवढं हायेस्ट पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बऱ्याच कंपन्या आहेत जिथे 20 लॅकच्या अबव पॅकेज आपल्याला बघायला मिळेल. त्या व्यतिरिक्त असे नंबर ऑफ ऑफर्स आपल्याला आपण बघायला गेलो तर हे जे मॅस रिक्रुटर्स आहेत म्हणजे स्कॅप जेमिनी वगैरे, कॉग्निझंट असेल, विप्रो असेल, या कंपनीज देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे पॅकेज ऑफर करतात आणि बल्कमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देतात. त्यामुळे दोन्ही आहे, प्रोडक्ट बेस्ड कंपनीज देखील आहेत आणि मास रिक्रुटर्स पण आहेत. त्यामुळे काही ना काहीतरी तुम्हाला नक्की इथे या कॉलेजमध्ये चांगली प्लेसमेंट तुमची होऊन जाईल. त्यानंतर 6वं टॉप 6 कॉलेज ऑफ पुणे इज डी.वाय. पाटील अकोडी. डी.वाय. पाटील देखील अतिशय प्रतिष्ठित आणि बऱ्याच जणांना माहीत असलेलं कॉलेज आहे. अत्यंत जुनं पुण्यातलं कॉलेज आहे. या कॉलेजचा कट ऑफ 7164 एवढी क्लोजिंग रँक होती. त्या व्यतिरिक्त 97.60 एवढा पर्सेंटाईलमध्ये आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. आता इथे ॲव्हरेज पॅकेज का दिलेलं नाही आहे तर ते वेबसाईटलाच त्यांनी दिलेलं नाही आहे. ही वेबसाईट आहे त्यांची. वेबसाईटला आपण इथे आल्यानंतर प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्सवर गेलो तर त्यांनी स्वतःच ॲव्हरेज पॅकेज वगैरे काही दिलेलं नाही आहे, मीडियन पॅकेज पण दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला तो डेटा एक्झॅक्टली माहीत नाही आहे. पण तरी देखील नक्कीच हे खूप चांगलं कॉलेज आहे. 75% 2024 आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळते. त्या व्यतिरिक्त 329 कंपनीजनी इथे व्हिजिट दिलेली होती. आणि जर मॅक्झिमम सॅलरी बघायला गेलो तर 52 लॅक्स एवढी मॅक्झिमम सॅलरी आपल्याला बघायला मिळते. त्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रोडक्ट बेस्ड कंपनीज देखील इथे येतात. इथे पण तुम्हाला दिसत असेल ओंकार काकडे 16.3 लॅक्स LPA किंवा असे बरेच आहेत जिथे या कॉलेजमध्ये प्रोडक्ट बेस्ड कंपनीजमध्ये ज्यांचं प्लेसमेंट झाले. त्यानंतर 7th टॉप कॉलेज ऑफ पुणे इज PVG म्हणजेच पुणे विद्यार्थीगृह. हे देखील खूप प्रतिष्ठित कॉलेज आहे पुण्यातलं, खूप जुनं कॉलेज आपण त्याला म्हणू शकतो. या कॉलेजचा कट ऑफ बघायला गेलो तर 6718 एवढी क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते. 97.75 पर्सेंटाईल एवढा पर्सेंटाईलमध्ये या कॉलेजचा कट ऑफ होता. आता ॲव्हरेज पॅकेज इथे देखील आपण दिलेलं नाही आहे कारण ते देखील एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही. कारण इथे ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर हा त्यांचा प्लेसमेंटचा डाटा आहे. प्लेसमेंटचा डेटा अत्यंत चांगलाच आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही. 21.5 लॅक्स एवढं हायेस्ट पॅकेज आपल्याला या कॉलेजचं बघायला मिळतं. ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 5.36 एवढं ॲव्हरेज पॅकेज होतं आणि 115 विद्यार्थ्यांना 5 लाखाच्या अबव पॅकेज मिळालं होतं. तर या कॉलेजचा प्रॉब्लेम असा आहे की हे कॉलेज ॲटोनॉमस नाही आहे. डी.वाय. पाटील जे आपण ह्याच्या मागेच कॉलेज बघितलं ते ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ॲटोनॉमस कॉलेज हे डिग्री म्हणजेच युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड कॉलेजपेक्षा कधीही चांगलं असतं. आता ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस किंवा एडेड अनएडेड अशा सर्व टाईप्सवर आपण एक व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये जर कोणाला डाऊट असतील की ॲटोनॉमस काय असतं, नक्की कोणतं प्रेफर केलं पाहिजे, तर त्यावर आपला एक व्हिडिओ आहे डेडिकेटेड. तो जाऊन तुम्ही नक्की बघा, म्हणजे ते तुम्हाला डाऊट्स क्लिअर होतील. तर त्यामुळेच डी.वाय. पाटीलला आपण थोडा पहिला प्रेफरन्स दिला आहे PVGच्या. ओके. त्यानंतर 8वं टॉप कॉलेज ऑफ पुणे इज JSPM RSCOE म्हणजेच राजश्री श्री छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे पण सर्वांना माहीतच असेल. पुण्यातलं हे देखील एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. खूप जुनं तर म्हणता येणार नाही पण एकदम टॉप कॉलेजमध्ये आपण याला म्हणू शकू. या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर हे कॉलेज एक ॲटोनॉमस कॉलेज आहे. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये नक्कीच एक थोडासा एज जास्त असतो आणि या कॉलेजची प्लेसमेंट देखील या आपल्या छत्रपतींच्या नावाप्रमाणेच खूप चांगली आहे. प्लेसमेंटमध्ये जर बघायला गेलं तर TCS मध्ये 171 मुलांना हे त्यानंतर हे जे आपण मास रिक्रुटर्स कंपनी असतात ते बल्कमध्ये विद्यार्थ्यांना नेतात. तर 171 विद्यार्थ्यांना ही ऑफर मिळाली होती TCS कडून. ॲक्सेंचरमध्ये 73 विद्यार्थ्यांना ऑफर मिळाली होती 4.5 लॅक्ससाठी. कॅपजेमिनीने सुद्धा 179 मुले इथून नेले होते. त्या व्यतिरिक्त बऱ्यापैकी चांगल्या कंपनीज आपल्याला या कॉलेजमध्ये देखील बघायला मिळतात. त्यानंतर 9th टॉप कॉलेज ऑफ पुणे इज AISSMS IOIT
आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की AISSMSचे 2 कॉलेज आहेत, AISSMS COE म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड AISSMS IOIT. IOIT म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या कॉलेजचं पहिलं जे मुख्य कॉलेज आहे ते COE आहे, म्हणजेच AISSMS COE. पण AISSMS COE पेक्षा IOIT यासाठी आपण आधी 9th नंबर दिला त्याला, कारण म्हणजेच ॲटोनॉमस कॉलेज. AISSMS IOIT हे ॲटोनॉमस कॉलेज आहे. COE हे आपल्या SPPUला ॲफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे, त्यामुळेच AISSMS IOITला आपण आधी प्रेफरन्स दिला आहे COE पेक्षा. IOITचा कट ऑफ आहे 9,545 एवढी त्याची क्लोजिंग रँक होती आणि 96.84% एवढा त्याचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. पुण्यामधलं हे देखील अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज मानलं जातं. यामध्ये देखील बऱ्यापैकी प्रोडक्ट बेस्ड कंपनीज येत राहतात. खूप जास्त प्रमाणात तर प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आपल्याला बघायला मिळणार नाहीत, पण बऱ्यापैकी येतात. म्हणजे तुम्हाला चान्स तर एक्झॅक्टली या कॉलेजमध्ये जो आपल्याला आपण म्हणतो की चान्स एक मिळाला पाहिजे प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी किंवा तुम्हाला अप्लाय करण्यासाठी, तर तो या कॉलेजमध्ये नक्कीच मिळेल. त्या व्यतिरिक्त ज्या मास रिक्रुटर्स कंपनी आहेत ते देखील इथे असतील, त्यामुळे बऱ्यापैकी एक 70 ते 80% आपल्याला या कॉलेजची प्लेसमेंट बघायला मिळते दरवर्षी. इथे तुम्हाला या कॉलेजचा एक्झॅक्ट डेटा बघायला मिळेलच की कुठली कुठली कंपनी आली होती. बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांचं इथे प्लेसमेंट होतंच. त्यानंतर लास्ट म्हणजे 10th टॉप कॉलेज ऑफ पुणे इज MIT आळंदी. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे. MIT बद्दल पण बऱ्याच जणांना खूप डाऊट्स आहेत. MITचे 3 कॉलेज आहेत पुण्यामध्ये. पहिलं कॉलेज आहे ते MIT WPU, जे की पूर्णपणे डीम्ड युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट कॉलेज आहे. आणि MIT त्यानंतरचं दुसरं कॉलेज आहे ते ADT, म्हणजेच ते लोणी काळभोरमध्ये आहे, ते देखील पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेज आहे. आणि एकमेव MIT ग्रुपचं जे कॉलेज आहे जे कॅप अंडर येतं ते म्हणजे MIT आळंदी. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजची देखील अत्यंत चांगली प्लेसमेंट आहे. कट ऑफ बघायला गेलो तर 11,553 एवढी क्लोजिंग रँक होती कम्प्युटर सायन्ससाठी आणि 96.18% एवढा ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे पण तुम्हाला त्यांची प्लेसमेंट डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळेल. हायेस्ट पॅकेज जर या कॉलेजचं आपण बघितलं तर 28 लाख रुपये हायेस्ट पॅकेज आपल्याला या कॉलेजचं बघायला मिळतं. 7.5 LPA ॲव्हरेज पॅकेज आपल्याला या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. आणि 503 कंपन्याच या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. 450 कंपनीज कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि 503 प्लस ऑफर्स म्हणजेच विद्यार्थ्यांना जे ऑफर मिळालेत प्लेसमेंटसाठी ते आपल्याला या कॉलेजमध्ये बघायला मिळतात. बऱ्यापैकी मास रिक्रुटर्स कंपन्या आहेत आणि चांगले प्रोडक्ट बेस्ड कंपनी देखील बघायला मिळतील, किंवा जे इंटरनॅशनल ऑफर्स असतात जपान वगैरे या कंट्रीजमध्ये, तर त्या देखील कंपन्या तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला मिळतील. तर हे होते आपल्या पुण्यातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॉलेज लिस्ट हवी असेल किंवा गायडन्स हवा असेल, काउन्सिलिंग हवी असेल, तर आपली काउन्सिलिंग पर्सनल काउन्सिलिंग देखील आहे. याची फीस देखील फार कमी आहे. जॉईन कशी करायची तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल किंवा पर्सनल नंबर देखील आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. कधीही कॉल करा, तुम्हाला एकदम अचूक गायडन्स या इंजिनिअरिंग ॲडमिशन्समध्ये आम्ही करू. अशा प्रकारची आपली इंजिनिअरिंगची लिस्ट असते. प्रत्येक कॉलेजची ब्रांच, त्या ब्रांचचा JEE आणि CETचा कट ऑफ, त्या कॉलेजचा टाईप, मग ते युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड आहे की नक्की ॲटोनॉमस आहे किंवा कुठल्या टाईपमध्ये आहे, त्या कॉलेजची प्लेसमेंट, अशी पूर्ण तुम्हाला लिस्ट आपल्या काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळेल. लवकरात लवकर तुम्ही या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा आणि 90% तुमचं जे इंजिनिअरिंग ॲडमिशन्सचं टेन्शन आहे ते तुमचं कमी होईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.